उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा बहुगुणी पुदिना लिंबू सरबत आणि त्याचे 3 महिने टिकणारे प्रीमिक्स आपण आज बघणार आहोत. नमस्कार, टेस्ट बाय शीतल रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे. तर चला आपण या रेसिपीला लागणारे साहित्य बघू. प्रथम मी 1 कप भरून पुदिन्याची पाने धुवून नितळून घेतलेली आहेत. त्याच मापाने 2 कप खडीसाखर घेतली आहे. खडीसाखर गुणधर्म हा थंड असतो म्हणून आपण इथे खडीसाखर वापरत आहोत. 2 चमचा कच्ची बडीशोप, 1 इंच आलं आणि अर्धा कप लिंबाचा रस घेतला आहे. त्यात मसाल्यांमध्ये 1 चमचा काळे मीठ, अर्धा चमचा मिरी पावडर आणि 2 चमचा जलजीरा पावडर घेतली आहे. आता सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात पुदिना, आल्याचे मी काप करून घेतले आहेत आणि बडीशेप घालू. त्यात पाव कप पाणी घालून मिक्सर मध्ये त्याची स्मूथ पेस्ट बनवून घेऊया. आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला आहे. त्यात खडीसाखर आणि 1 कप पाणी घालून खडीसाखर विरघळायला ठेवू. जेवढी खडीसाखर त्याच्या निम्म पाणी घ्यायचे आहे. ह्याचा आपण पाक नाही करणार आहोत. खडीसाखर विरघळली आणि पाणी उकळले की त्यात आपण पुदिन्याची पेस्ट घालून घेऊ आणि मंद आचेवर हे मिश्रण 5 मिनिटं उकळून घेऊ. हे मिश्रण मंद आचेवरच उकळवा, नाहीतर ते उतू जाण्याची शक्यता असते. पाच मिनिटं झाली आहेत आणि मिश्रण आपले चांगले उकळले आहे. बघा, ह्याचा कलरही चांगला आला आहे. विकतच्या आपण जर प्रीमिक्स घेतो तर त्याच्यामध्ये फूड कलर टाकलेला असतो. आपण ह्याच्यात वापरणार नाही आहोत. पण तुम्हाला जर विकतच्या प्रीमिक्स सारखं हिरवगार प्रीमिक्स पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यात 2 थेंब प्लांट बेस्ड कलर वापरू शकता. आता ह्यात मसाले घालून घेऊया आपण. सुरुवातीला काळे मीठ, मिरी पावडर आणि जलजीरा पावडर. तुमच्याकडे जलजीरा पावडर नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये चाट मसालाही वापरू शकता. आता हे सगळे मसाले ह्याच्यात मिक्स करून 1 मिनिट भर याला आपण उकळवणार आहोत. 1 मिनिट झाला आहे. आता आपण हे मिश्रण थंड करून घेऊ. आता थंड झाले की ह्यामध्ये आपण लिंबाचा रस घालून घेऊया. लिंबाचा रस नेहमी मिश्रण थंड झाल्यावरच घालावा, नाही तर कडवटपणा येतो. आता हे सगळे मिश्रण आपण गाळून घेणार आहोत. तर बघा, मस्त असे आपले प्रीमिक्स तयार आहे. हे तुम्ही काचेच्या बॉटल मध्ये भरून फ्रीज मध्ये ठेवले तर 3 महिने चांगले राहते. तर चला आपण ह्यापासून 2 वेगळे ड्रिंक्स बनवूया. प्रथम मी ग्लास मध्ये आईस क्यूब घालून घेत आहे. त्यावर आपण बनवलेले लिंबू पुदिन्याचे प्रीमिक्स घालू. 2-2 चमचे घालत आहे मी दोन्ही मध्ये. आणि एका ग्लास मध्ये मी थंडगार पाणी घालत आहे आणि मस्त आपला पुदिना लिंबू सरबत तयार आहे. आणि दुसऱ्या ग्लास मध्ये मी थंड असा सोडा घालत आहे. आणि बघा, एक आपले रिफ्रेशिंग ड्रिंकही तयार झाले आहे. एका प्रीमिक्स मधून आपण हे 2 प्रकारचे ड्रिंक्स बनवले आहेत. जर तुम्हाला हे दोन्ही सरबत आणि प्रीमिक्स आवडले असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि हो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.